नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बातमीची दखल आणि नागरिकांच्या निवेदनाला यश. वार्ड क्रमांक 10 मध्ये रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात. वार्ड क्रमांक 10 मधील संत कबीर परिसरातील चिखलमय व खड्डेमय रस्त्याबाबत काल आकाश न्यूजवर बातमी प्रकाशित झाल्यानंतर तसंच स्थानिक महिलांनी नगरपंचायतीकडे दिलेल्या निवेदनाची दखल घेत आज नगरपंचायत प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. पहिल्याच पावसात या परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल, खड्डे आणि पाणी सडल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या रस्त्यावर एका दुचाकीस्वाराचा अपघातही झाला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक महिलांनी नगरपंचायतीकडे निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर या समस्येवर काल आकाश न्यूजने सविस्तर बातमी प्रकाशित केले होते. या बातमीची आणि नागरिकांच्या निवेदनाची तातडीने दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने आज सकाळी रस्त्यावरील अतिरिक्त माती हटवणे, गड्डे बुजवणे व रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे काम हाती घेतले आहे. दरम्यान नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांनी स्वतः सकाळी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या रस्त्याच्या कायमस्वरूपी सिमेंट काँक्रिटीकरणासाठी आवश्यक प्रस्तावाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून कायमस्वरूपी उपाययोजना लवकरात लवकर पूर्ण करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. सर, काल वार्ड नंबर 10 मधून आपल्याला एक रस्त्या दुरुस्ती संदर्भात निवेदन प्राप्त झाला होता. त्या संदर्भात सर काय उपाययोजना करण्यात आली आणि काय कारवाई करण्यात आली आहे? काल दुपारनंतर आपल्याला प्रभाग क्रमांक 10 मध्ये निवेदन प्राप्त झालं होतं. त्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट दिली आणि व्हिजिट देताना आम्हाला कळलं की रस्त्याची अवस्था खूपच खराब आहे. त्यामध्ये तात्काळ व्यवस्था करण्याची त्यामध्ये गरज आहे. त्यामुळे आम्ही आजच म्हणजे तातडीनं कालच त्याचा विल्हेवाट लावून आज सकाळपासून त्यामध्ये गिट्टीचा आणि JCBचा वापर करून सकाळपासून त्याचं काम पुन्हा करत आहोत. आणि तेच नाही तर लाखांदूरमध्ये अशा अनेक समस्या आहेत ज्या पावसाळ्याच्या अगोदर आपल्याला करायच्या असतात. तर त्या संबंधानं लाखांदूरमध्ये जेवढेही रस्ते आहे किंवा नाले आहे पूर्णपणे झालेला आहे. आणि कच्च्या नाल्यांचा जो प्रकोप असतो म्हणजे पाणी पुरून निघत नाही. पावसाळ्यामध्ये ज्या समस्या नगरपंचायतला असतात त्याचं कामसुद्धा प्रायोगिक तत्वावर पूर्णपणे आतापर्यंत आम्ही केलेलं आहे. आमचं बहुतेक 90% काम पूर्ण झालेलं आहे. 10% आता या 2-4 दिवसामध्ये आमचं संपून जाणार. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी गड्डे आहे किंवा बाकीच्या इलेक्ट्रिकच्या सोयी ज्या ठिकाणी नाही आहे त्या बाजूला इलेक्ट्रिकचं कामसुद्धा सुरू आहे. पावसाळ्यामध्ये लोकांच्या समस्याशी आम्ही पूर्णपणे बांधील आहोत, आरोग्याशी बांधिलकी आहोत आणि त्या दृष्टीनं आमची वाटचाल पूर्णपणे सुरू आहे.